आता कसं समजावू तुला? श्रीनिवास, अरे तुला तरी तुझा हा निर्णय बरोबर वाटतोय का? पटतंय का तुझ्या मनाला? मला सांग, तू कधीपासून पैसे मिळवण्यासाठी या मार्गाला जायला लागलास? अरे अंथरूण बघून पाय पसरणारी माणसं आहोत ना आपण. मग हे असे व्याजावर पैसे घेणं म्हणजे ते जीवाला घोर लावणारी कामं आहेत ही सगळी. मला माहित आहे तुला पैशाची अडचण आहे. भावनाचं लग्न तुला थाटामाटाने लावून द्यायचंय. पण म्हणून तू हा मार्ग निवडणं मला बिलकुल पसंत नाही. अरे काय करू म्हणजे काय? हे बघ, तुला मी बोललेलं कदाचित आवडणार नाही. पण एक खरा मित्र म्हणून मला बहुतेक हा वाईटपणा आता घ्यावाच लागेल. ऐक श्रीनिवास, तू काही दिवसापूर्वी मैत्रीच्या नात्याने शंकरला दिलेले 10 लाख रुपये ते आत्ता माग. अतिशय योग्य वेळ आहे ही. नाही नाही, मला तो ते पैसे बुडवेल किंवा काय हे असं सुचवायचं नाहीये, त्याच्यावर आरोपही करायचे नाहीये. पण पैसे देताना जसा तू हात आखडता घेतला नाहीस, तसे आता पैसे मागतानाही मोकळेपणे मागायला हवे, हे मला वाटतंय. अरे मित्रा, आजकालचं जग हे असंच व्यवहारी असतं. बघ, तुला काही पटत नसेल तर तो तुझा मार्ग आहे, तुझा निर्णय असेल. पण मला तू या पद्धतीने पैसे व्याजावर घेणं काही पटत नाहीये. एक मिनिट, फोन येतोय. हॅलो. हं? अरे बापरे, अहो काय सांगताय? हो. ठीक. श्रीनिवास, अरे आपला तो मित्र शंकर वारला म्हणतायत रे.